मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत कळंब चांडवली या जिल्हा परिषद गटामध्ये। आपल्या समोर या ठिकाणचे दोन्ही उमेदवार आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आज ते चांडवली बुद्रुक या गावामध्ये प्रचार करत आहे, कसा त्यांना प्रतिसाद लाभत आहे जाणून घेऊ त्यांच्याकडून। नमस्कार, मी सौ तुलसी सचिन भोर, जिल्हा परिषदची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे। आणि आज मी चांडोली बुद्रुक हे नाहिरे मळामध्ये आहे। आणि खरं सांगितलं तर नाहिरे मळामध्ये आम्ही आल्या आल्या आम्हाला इतकं प्रेम मिळालं, आम्हा दोघींनाही खूप प्रेम मिळालं, खूप आदरही मिळाला। आणि आम्हाला सर्वच कार्यकर्ते घर टू घर घेऊन जात आहेत आणि आम्हाला हेच विश्वास देत आहेत सगळेजण की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। या ठिकाणी आल्यानंतर महिला वर्ग चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसतो तुमच्या पाठीमागे। एकदम एकदम महिला वर्ग त्यांना खूप मानाचा मुजरा आमच्या पाठीशी आहेत। कुठेही मी गेले तरी प्रत्येक गावामध्ये मला महिला वर्ग हा खूप दिसतो। धन्यवाद। या ठिकाणच्या विकास तर झालाय, परंतु या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या का तुम्ही? समस्या जाणून घेतल्या, काय जास्त करून रस्त्याच्या समस्या आहेत, लाईटच्या आहेत, आणि त्या नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करूच। आणि एक आव्हान करायचंय सगळ्यांना की येत्या 5 तारखेला आपलं विकासाचं चिन्ह जे आहे, जे घड्याळ आहे, साहेबांचं आहे, आपले साहेब दैवत आहे आपल्या तालुक्याचे, त्यांच्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास होणारच नाहीये, हे सगळ्यांना मान्य आहे। म्हणून मी तुम्हाला सर्वांना ही विनंती करते की येत्या 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरतीच मी सौ तुलसी सचिन भोर जिल्हा परिषदेसाठी आणि ह्या सीमाताई रमेश किल्लारी पंचायत समितीसाठी निवडून द्या, हेच मी तुम्हाला सर्वांना विनंती करते। तुमचा परिचय? नमस्कार, मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गाणामधून। आता चांडवली बुद्रुक मध्ये आलेत, हो, कसा प्रतिसाद लाभतोय? खूप छान। सकाळी आल्याबरोबर आम्ही ग्रामदेवतेंचे दर्शन घेतले, त्याच्यानंतर हे नायरे मळा याच्यामध्ये आलो। खूप छान, प्रत्येक घरामध्ये जाऊन खूप छान स्वागत पण केलं आमचं आणि त्यांनी छान प्रतिसाद पण दिलाय। चांडवली गावच्या ग्रामस्थांनी तुम्हाला काय शब्द दिला? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पुढे चला, आम्ही पाठीशी आहोतच। आणि येणाऱ्या 5 तारखेला सगळेजण आम्ही तुम्हालाच घड्यालाच मतदान करू। नक्कीच हे दोन्ही उमेदवार आहेत, चांडवली बुद्रुक गावामध्ये आलेले आहेत। आता या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ देखील आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर तुमचं नाव सांगा? समीर प्रभाकर थोरात। आता हे दोन्ही उमेदवार तुम्हाला भेटण्यासाठी आले, हो, काय शब्द देणार तुम्ही त्यांना? नाही, सगळे जे मतदार आहेत तिथले हे कुठं भावनेच्या आहारी न जाता विकासाच्या मुद्द्यावरती हे लोक सगळेजण मत मागायला आलेले आहे। आमची तुलसीताई तर ज्यावेळेस पॅम्पलेट लोकांना दाखवत आहेत तर त्यावेळेस विकासाचं चिन्ह घड्याळ अशीच ही एक ओळख पूर्ण आंबेगाव तालुक्यात आहे। कुठंतरी दिलीपराव वळसे पाटील साहेबांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा जो काही कुटील डाव आहे, सांगतायत विकास झालेला नाही, चांडवली बुद्रुक असेल इतरही गावांमध्ये विकास झालेला नाही। विकास जर झालेला नाही तर एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जर प्रतिसाद मिळाला नसता। आणि दुसरी गोष्ट, जर ते एवढ्या मोठ्या संख्येने ते एकत्र आलेले आहेत आणि वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली 5ही जिल्हा परिषद गटामध्ये 10च्या 10 पंचायत समिती उमेदवार आणि 5च्या 5 जिल्हा परिषद उमेदवार, 15च्या 15 उमेदवार फक्त एकाच चिन्हावर उभे केलेले आहेत। मात्र त्यांना कुठंतरी इतर पक्षांच्या कोबड्या घ्यायची गरज पडलेली आहे। त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की वळसे पाटलांना जो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे तो निश्चित इथले ग्रामस्थ मिटून टाकतील। वळसे पाटलांचं एवढ्या दिवसाचं जे वर्चस्व आहे हे कुठंतरी विरोधकांना खूपत आहे आणि म्हणूनच त्यांनी ही विरोधकांची एक अनैतिक अशी युती या ठिकाणी केलेली आहे। दोन्ही उमेदवारांना तुम्ही काय सांगा? हे दोन्ही उमेदवारांनी तर खरं तर खूप चांगले उमेदवार आहे। आदरणीय रमेश शेठ खिल्लारी आमच्या प्रत्येक सुखदुःखात या ठिकाणी सहभागी असतात। वळसे पाटलांनी अतिशय योग्य निवड या ठिकाणी केलेली आहे। तुलसीताईंचं कामही आपण पाहिलेलं आहे। कोरोनाच्या काळातही त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना किट पुरवण्याचा या ठिकाणी केलं होतं। या ठिकाणी पुढे आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे, अगदी 5 वस्त्यांची 5 घरांची वस्ती आहे, तिथे देखील वळसे पाटील साहेब इथं आले होते। 5 लाखाचा त्यांनी शब्द दिलता, तेही काम लवकरच पूर्ण होणार आहे। घड्याळ म्हणजे विकास आणि विकास म्हणजे घड्याळ, त्यामुळे ही सगळे ग्रामस्थ घड्याळाच्या पाठीमागे निश्चित उभे राहतील अशी आम्हाला खात्री आहे। ठीक आहे, आपल्या समोर आता संदीप थोरात हे आहेत। या ठिकाणी विकास झालाय का समस्या बाकी आहे? नाही, विकास तर झालेला आहेच, पण विकासाची ही प्रक्रिया निरंतर चालू राहते। समजा रस्ता केला, 5 वर्षानंतर तो फुटणार, परत त्याच्यावर निधी टाकावा लागतो। पाणी पुरवठा असेल, पाणी पुरवठ्याच्या पण योजना असतील त्या पण दुरुस्त कराव्या लागतात। विकास तर झालेला आहे, पण जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न तुलसीताई
वळसे पाटील साहेबच करू शकतात. आणि वळसे पाटील साहेबांनी हे जे 2 उमेदवार दिलेत, तुलसीताई असतील, सीमाताई असतील, यांच्या माध्यमातून आम्ही तो विकास राहिलेला विकास पूर्ण करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. एक मताने चांडवलीतील ग्रामस्थ, महिला असतील, सर्व त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. आणि येत्या 5 तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आम्ही या दोघींनाही प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय करणार आहोत. नक्कीच येथील ग्रामस्थांनी या उमेदवारांना शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत आणि दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकासही झालेला सांगत आहेत. पाहूया येणाऱ्या काळात या दोन्ही उमेदवारांना कसा पाठिंबा मिळतोय. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.